दरम्यान राज ठाकरेंनी कबरीवर मांडलेल्या भूमिकेलाच इम्तियाज जलील यांनी समर्थन दिलंय। राज ठाकरेंनी जे म्हटलं ते आम्ही पहिल्यापासून बोलत आहोत। 400 वर्षांपूर्वीचं कशाला उकरून काढायचा असा सवाल जलील यांनी विचारलाय। मीही हे बोलतो की इतिहासामध्ये काय घडलं होतं 400 वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी, ते इतिहास खोटा आहे, खरा आहे, जे काही है, अच्छा रहेगा बुरा रहेगा जो भी है, पण इतिहास है। तुम इतिहास को बदल नहीं सकते हैं, तुम किताबों से पन्ने फाड़ सकते हैं, लेकिन वो इतिहास हमेशा रहने वाला है। आता ते काय वाईट झालं होतं ते 400 वर्षापूर्वीच्या कशाला उकरून काढायचं आपल्याला? राज ठाकरेंच्या मताशी सहमत आहात? नाही, राज ठाकरेंनी जे म्हटलं आम्ही पहिल्यापासून आम्ही हे बोलत आहे। कारण हे जे लोक आम्ही कब्र औरंगजेबची काढून टाकणार, हम खुद दाल डालेंगे, आणि ते कोणाच्या नावावर हे करत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जय जयकार करून ते रस्त्यावर येत आहे। त्यांना माहितच नाही की हे छत्रपती शिवाजी महाराज होते की ज्यांनी अफजल खानला जेव्हा मारलं होतं तर त्यांनी कुठे त्यांची कब्र बांधली होती? त्या शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं की मृत्यूनंतर सगळं वैर संपतं,